कुछ जल गया। सब रिश्तेदार आए, सब चाहने वाले आए, पूछताछ करके चले गए, चर्चा करके चले गए। बस एक दोस्त आया, उसने पूछा, अबे क्या क्या बचा है? मैंने कहा, अबे सब कुछ जल गया, बस मैं ही बचा हूं, बाकी बचा ही क्या है। तो उसने मुझे गले लगाकर कहा, अबे पगले फिर जला ही क्या है। पाथर्डी तालुक्यातील श्री नवनाथ विद्यालय करंजी येथील मार्च 1998च्या बॅचच्या 10वीच्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा निसर्गरम्य वातावरणात पाथर्डी तालुक्यातील श्री क्षेत्र ढोलेश्वर देवस्थान सातवड येथे पार पडला। ढोलेश्वर देवस्थानचे महंत हरिभक्त परायण शंकर महाराज ससई, दत्तात्रय अकोलकर सर, सरपंच राजेंद्र पाठक, युवा नेते बंडू पाठक, डॉक्टर बाबासाहेब पाठक यांच्या शुभ हस्ते या स्नेह मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले। ज्या दिवशी गेट टुगेदरची तारीख फायनल झाली
त्या दिवसापासूनच 18 तारखेची खूप ओढ लागली आणि आज सर्वजण जेवढे आले त्यांचे खूप अभिनंदन. खूप आनंद वाटला जे आले त्यांच्याबद्दल आणि त्यांचे आभार पण. सर्व मित्रमैत्रिणींना भेटून खूप आनंद झाला. एक दिवस आपल्या घरचं टेन्शन दूर सारून पुन्हा वर्गात आल्यासारखं वाटलं. शिक्षक भेटल्यानंतर पूर्वीचे दिवस आठवले, मित्रमैत्रिणी भेटल्या, शाळेतले दिवस आठवले, पुन्हा त्या आठवणी जाग्या झाल्या. पावसाचा जसा गारवा असतो अगदी त्याच पद्धतीने सर्व मित्रमंडळींचा सहवास इथं सर्वांना मिळालेला आहे आणि तेवढाच गारवा थंडावा मिळालेला आहे. जसा मातीचा मृदगंध येतो तसा मैत्रीचा गंध सर्वत्र पसरलेला आहे. असा हा जो क्षण आहे, हा क्षण सर्व मित्रांनी एकत्रित साजरे करण्यासाठी विजय कारखेले सर, अजून रजिया मण्यार आणि बाकीच्या मित्रमैत्रिणींनी जे परिश्रम घेतले त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो. मार्च 1998च्या एका मित्राने तर थेट दुबई जाण्याचा प्लॅन रद्द करत धोलेश्वर देवस्थान सातोड गाठले आणि आपल्या सर्व मित्रांना भेटून दुबईपेक्षाही जास्त आनंद झाल्याचे यावेळी सांगितले. ॲक्च्युली माझा प्लॅन होता दुबईचा. मी सॅटर्डेलाच दुबईला ट्रॅव्हल करणार होतो, पण जेव्हा मला ही तारीख कळली तेव्हा मी दुबईचा प्लॅन सोडून डिरेक्टली मित्रांना जॉईन व्हायला आलो. कारण की जीवनात मित्र महत्त्वाचे आहे. जॉब, पैसा, संपत्ती हे सगळं माझ्यासाठी नंतर मिळवण्यासारख्या पण गोष्टी आहेत. सो आय प्रेफर ओनली फ्रेंड्स फर्स्ट. थँक्यू. कि दोस्ती तो एक इश्क है, दोस्ती तो एक इश्क है. जब नए दोस्त मिल जाते हैं तो पुराने भूल जाते हैं, जब नए दोस्त मिल जाते हैं तो पुराने भूल जाते हैं, लेकिन जब नए दोस्त ठुकराते हैं तो पुराने दोस्तों की याद आती है, पुराने दोस्तों की याद आती है. आज स्नेहसंमेलनासाठी मी मुंबईवरून इथे आले. आज खूप वर्षानंतर
सगळे मित्रमैत्रिणी भेटून खरंच खूप आनंद झाला। आज कार्यक्रम खूप छान आणि खूप मस्त झाला। निसर्गरम्य वातावरणात पावसाने पण खूप छान साथ दिली, म्हणजे आपल्या आनंदात तो सहभागी झाला असं म्हणायला काहीच हरकत नाही। आणि आज एवढ्या दिवसांनी सगळे शाळेतले बाल वर्गातले सगळे मित्रमैत्रिणी भेटून खरंच खूप छान वाटते। सगळ्यांनी एकमेकाचे सुखदुःख शेअर केले आणि आनंद सगळ्यांना भेटून खूप खरंच म्हणजे खूप आनंद होऊन सगळ्या बालपणात गेल्यासारखं वाटतंय। त्या आठवणींना उजाळा मिळाला, सगळ्या आठवणी ताज्या झाल्या। असंच कार्यक्रम आपण प्रत्येक वर्षी घ्यायचं ठरवलं आहे। असंच कार्यक्रम आपला कंटिन्यू चालू राहील आणि असंच आपल्याला परमेश्वरांनी सगळ्यांना सुख म्हणजे सुखी ठेवावं हीच ढोलेश्वर चरणी प्रार्थना। दरवर्षी स्नेह मेळावा आयोजित करून मैत्रीचा नवा आदर्श निर्माण केल्याबद्दल मान्यवरांनी श्री नवनाथ विद्यालय करंजी येथील मार्च 1998च्या 10वीच्या ग्रुपचे जाहीर कौतुक केले। यामधील बऱ्याचशा विद्यार्थ्याने मी जेव्हा बोदेगावरून प्राचार्य म्हणून या ठिकाणी बदलून आलो तर मी नुसते हाक जर दिले तरी गणेश शिंदे असेल, डी शिंदे सरांचा दिलीप असेल, सचिन शेत्रे सर असतील, अन्सार शेख असतील, तर यांना विजय कारकिले सरांना सुद्धा मी शिक्षक दिनाच्या दिवशी खास एक प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलं होतं। आपण हा कार्यक्रम या ढोलेश्वर देवस्थानच्या पावनभूमीत घेतला त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि आपल्याला सर्वांना धन्यवाद देतो। तर पण कसं वर्षातून एखाद्या वेळेस सहल जाती आणि तो सहलीचा आनंद वेगळा असतो, तसं तुम्ही निसर्गाच्या सानिध्यात हा कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी आपल्या मनापासून धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळातही सर या ठिकाणीच कार्यक्रम घ्यावा अशी आपल्याला विनंती करतो। आणि जो आत्ताचा जो जेवणाचा वगैरे जे नियोजन केले आज आपण सर्वांनी केलं असतं, आमच्या 2-3 वहिनी आहेत इथं, आम्ही त्यांच्यात मी बी सहभागी होतो आणि पुढच्या वेळेस जर इथं कार्यक्रम झाला तर हे जेवण सर्वांचं आम्ही 3-4 जण मिळून करू आणि आपण निश्चित स्वरूपानं आम्हाला ती संधी देताल अशी अपेक्षा ठेवतो। आणि स्वर्गापेक्षा आपली भूमी त्या ठिकाणी बाबाबद्दल त्यांचा आदरभाव गुरुभाव निश्चित या ठिकाणी या कार्यक्रमामधून दिसून येतो। आणि या सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महिन्यापूर्वीच कारकिले सरांनी मला फोन केला होता की 18 तारीख आहे। स्नेह मेळाव्यात सहभागी झालेल्या मित्रमैत्रिणींना तब्बल 26 वर्षानंतर पुन्हा बालपणीचे शाळेचे दिवस आठवल्याने श्री क्षेत्र ढोलेश्वर देवस्थान सातवड येथे सुरू झाला पुन्हा एकदा खो खोचा मैत्रीपूर्ण डाव। पकड पकड गेला पाहिजे धाव जोरात घे पटकन खो घे गेला आउट दादा आउट झालाय। चला पुढचा गाडी गंगाराम आउट कावेरी आउट झालेली आहे। चला सुरेशची विकेट घ्या। घे पटकन घे दिलीप पटकन आउट सुरेश आउट झालाय। राजू संपत हा गंगाराम घे या गंगारामला घ्या गंगारामला गेला पाहिजे संपत मध्ये शीतलला खो द्या, शीतलला धावू द्या जरा। संपत आउट झालेला आहे। खोदे 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 ये खोदे 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 खो खो
स्नेहमेळाव्यासाठी परिसरातील सर्व मित्रमंडळी तसेच बाहेरगावून काही मित्रमंडळ जे की आपल्या व्यवसायानिमित्त पुणे असेल मुंबई असेल या ठिकाणी स्थायिक झालेले आहेत, परंतु खास या स्नेहमेळाव्यासाठी या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिलेत. सर्वांचं पुनश्च एकदा मनापासून आभार मानतो. या सर्व कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी श्री विजय कारखिले सर यांनी अतिशय मेहनत घेतली. आज बऱ्याच वर्षानंतर जवळपास 25 वर्षानंतर या ठिकाणी सर्व मित्र एकमेकांना भेटले. काही मित्र 25 वर्षानंतर आज पहिल्यांदाच या ठिकाणी भेटले आहे. सर्वांचा आनंद या ठिकाणी द्विगुणित झालेला आहे आणि जुन्या ज्या आठवणी असतील त्यांना आज उजाळा या ठिकाणी मिळालेला आहे. तरी पुन्हा एकदा असेच मेळावे दरवर्षी या ठिकाणी आपल्या माध्यमातून या ठिकाणी घडावेत आणि सर्वांनी एकत्र येऊन काहीतरी चांगला समाजासाठी एक चांगला पायंडा पाडून समाजासाठी काहीतरी आपण देणं लागतो. या माध्यमातून आपण समाजासाठी काहीतरी करावं अशी या ठिकाणी इच्छा या ठिकाणी सर्वांनी व्यक्त केलेली आहे. आयुष्यात अनेक चढ उतार येतात, सुख दुःख येतात, पण सर्व संकटावर मात करत तब्बल 26 वर्षापासून एकमेकापासून कोसो दूर गेलेले श्री नवनाथ विद्यालय करंजी येथील विद्यार्थी मित्र मैत्रिणींनी आपलं मैत्रीचं नातं टिकवत दिलेला एकजुटीचा, एकात्मतेचा, मैत्रीचा संदेश, यामुळे मैत्रीच्या जगात नवा इतिहास निर्माण झाला आहे. श्री क्षेत्र ढोलेश्वर देवस्थान सातोडीतून प्रतिनिधी कृष्णा लवांडे व कॅमेरामॅन इम्रान सह जिंदगी न्यूज नेटवर्क, त्रिभुवनवाडी, पाथर्डी. शैक्षणिक, सामाजिक, राजकीय घडामोडींचे आपले हक्काचे व्यासपीठ, सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क.